परभणी जिल्ह्यात जाणार आहोत। तिकडे सोनपेठ नगरपालिकेमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार आहे पाहूया। बघा, संभाव्य सत्ता कुणाची असेल तर भाजपची सत्ता असेल, कारण त्यांचे 10 ते 15 नगरसेवक निवडून येतील असा अंदाज आहे। नक्कीच, आणि याबाबत आमचे प्रतिनिधी नेमके काय त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे तो देखील पाहूया। पेठमध्ये प्रत्यक्षामध्ये 2 पक्षामध्ये लढत झाली। त्या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 25 वर्षे एक हाती सत्ता असलेले चंद्रकांत राठोड आणि त्यांच्या विरोधामध्ये असलेले शहर विकास परिवर्तन आघाडीचे परमेश्वर कदम यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळाली। मतदारांना केलेल्या मतदानाच्या काही वेळानंतर निकाल उशिरा अपेक्षित झाल्यामुळे मतदारामध्ये अशी चर्चा आहे की या पंचवार्षिकमध्ये 25 वर्षाची सत्ता असलेले चंद्रकांत राठोड यांचं सत्ता परिवर्तन होईल आणि शहर विकास परिवर्तन आघाडीचे परमेश्वर कदम हे सत्तेत येतील।